महाराष्ट्रातील ओबीसींनी यापूर्वी कधीही मतपेटीची लढाई लढलेली नाही। ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय न्याय संविधानिक हक्कावर इतरांनी गदा आणली आहे। आपल्या भावी पिढ्यांच्या संविधानिक न्याय हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राजकीय लढाई म्हणून ओबीसी बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा मुंबईत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ओबीसी परिषदेत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। या ओबीसी बहुजन आघाडीला निवडणूक आयोगानं नुकतीच राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे। या पक्षाच्या नोंदणीकामी कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसी जनमोर्चाचे नेते दिगंबर लोहार आणि एकनाथ कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच जागांवर ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार असल्याचं यावेळी प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केलं। या ओबीसी परिषदेला महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, लक्ष्मण दावणकर, रमेश पिसे, भारत लोकरे, सुरेश कोरडे, अनिल लोहार, डॉक्टर सुशांत कोळेकर, प्रमिला साळी, पांडुरंग मेरगळ आदींसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो ओबीसी नेते उपस्थित होते।